अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील ठराव मांडतो। अध्यक्ष महोदय, हे मी माझं भाग्य समजतो की हा अत्यंत महत्त्वाचा ठराव हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचं परम भाग्य मिळालं। अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी भारत रत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो। राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना हा पुरस्काराने गौरवण्यात येते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि ज्या अर्थी आपल्या सगळ्यांचं प्रेरणाचं स्तोत्र क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे। त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करणे इष्ट आहे आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवणे इष्ट वाटते। त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमाचा नियम 110 अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।